11 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचं नाव आहे सज्जाद अहमद भट। पहलगाम हल्ल्यामध्ये धर्म विचारून मारलं, हिंदूंना टार्गेट केलं असं एकीकडे बोललं जात असताना माणुसकीचं खरं दर्शन घडवणारा सज्जादचा हा व्हिडिओ समोर आलाय। सज्जाद अहमद नेमका कोण आहे, त्याच्या या व्हिडिओवर लोक काय म्हणतात हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 22 एप्रिलला काश्मीरचं पहलगाम रक्ताने माखलं, अनेकांचे संसार उजळले, घरातल्या कर्त्या माणसाला अनेकांनी गमावलं। दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले। मृत व्यक्तींच्या कुटुंबाला जखमी व्यक्तींना अशा वेळी आधार देण्याचं काम तिथल्या अनेक स्थानिकांनी केलं। याच नावांमध्ये एक नाव आहे सज्जादचं। सज्जाद अहमद भट पहलगाममध्ये शाल विकायचं काम करतो। पहलगामच्या बैसरमध्ये 22 एप्रिलला जेव्हा गोळीबार झाला, लोकांची धावपळ झाली, तेव्हा सज्जादच्या समजूतदारपणामुळे, धाडसामुळे माणुसकीचं जिवंत उदाहरण घडलं। सोशल मीडियावर सज्जादचा व्हिडिओ व्हायरल होतोय। एका जखमी मुलाला खांद्यावर घेऊन दहशतवाद्यांपासून दूर नेऊन त्याला वाचवण्याचं काम सज्जाद यामध्ये करताना दिसतोय। जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा सज्जाद त्याच्या काकीच्या घरी होता। सज्जाद सांगतो, माझ्या काकीचं निधन झालं होतं। मी काकीच्या घरी असताना मला एका मेसेजद्वारे बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्याविषयी माहिती मिळाली। मी तातडीनं त्यानंतर बैसरनकडे निघालो। दुपारी 3च्या आसपास सज्जाद हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचला। तिथे असलेल्या जखमी लोकांना सज्जाद आणि त्याच्या मुस्लिम साथीदारांनी पाणी पाजलं। जे चालू शकत नव्हते त्यांना घोड्यावर बसवून हॉस्पिटलला नेलं। पहिले माणुसकी, नंतर धर्म असं म्हणत सज्जादने त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलंय। सज्जाद नेमका काय म्हणालाय ते पाहूयात। इंसानियत के नाते पहले तो इंसानियत है, बाद में धर्म है, क्योंकि ये हमारा हक बनता था कि वो लोग हमारे मेहमान है, हमारा रोजी रोटी उन पे चलते थे। कि हमने जो वहाँ पे देखा है, हमने उनको बोलो घबराने की कोई जरूरत नहीं है, लोकल लोग आए हैं वहाँ पे, तो फिर हमने उनको कंधे पे लेके यहाँ पे हॉस्पिटल तक पहुँचाया है। और वो लोग बोलते कि हमको पानी पिला, वो है, हम डर गए हैं। तो हमने बोला डरने की कोई बात नहीं है, यहाँ पे प्रेसिडेंट भी आया है और बहुत सारे जो भी लोग हैं, घोड़े वाले भी लोग हैं वहाँ पे। किसी जिनको हम मतलब उठा पाया उनको हमने उठाया है, इसीलिए कि बाकी लोगों को हम 10, 15, 20 लोगों को हमने घोड़े पे भी बिठाया है और बाकी जो इंजर्ड थे उनको हमने कंधे पे उठा के हॉस्पिटल तक पहुंचाया है। सर, माझ्या जीवाची पर्वा न करता मी माणुसकीच्या नात्यानं जखमींना मदत केली। जेव्हा पर्यटकांना रडताना पाहिलं तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं असं सज्जाद सांगतो। सज्जाद सोबतच तिथल्या अनेक मुस्लिम स्थानिकांनी हल्ल्यातील जखमींना मदत केल्याचं समोर आलंय। त्यामुळे धर्माचा विचार न करता माणुसकीलाच धर्म मानत सज्जाद आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या या कामाचं सध्या सगळ्या स्तरातून कौतुक होतंय। तुम्हाला या व्हायरल व्हिडिओवर काय वाटतं? एकूणच पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यावरून एकीकडे धर्मावरून हा सगळा हल्ला झाला आणि एकीकडे हिंदूंना टार्गेट केलं असं बोललं जात असताना तिथे असलेल्या मुस्लिम स्थानिकांनी सुद्धा या हल्ल्यामध्ये जे जखमी लोक होते त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे, त्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे। एकूणच या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।